सांगा, अधिकार संपन्न लोकांचं कुत्र परवडतंय तर जगाच्या मालकाच्या चेहऱ्यात ताकद किती असेल कल्पना करा. काय अधिकार असेल त्या मालकामध्ये. त्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जाते. दुःखी आहेत माणसं. एक जण मला भेटला, म्हणे महाराज तुम्ही जरा हिशोबात बोलत जा. म्हणलं काय झालं तुला, काय आमच्या बोलण्याची मळमळ आली. नाही म्हणे महाराज, पैसे भरपूर असल्यावर दुःख नसतं. त्याला माहित नव्हतं गिरगावचा बाळ्या किती रगिले म्हणून. म्हणलं पुंगाण्या, भडव्या, हरामखोरा, नालायका, पैशान सुख भेटत असते. किती पैसेवाले दाखवायचे ते जे पोरं बुटा हडपून येतात. ज्याच्याकडे दादा 500 एकर जमीन असेल आणि त्याचं पोरग जर एक बूट घेऊन रात्री 1 वाजता येत असेल तर बापाला सुख असेल का? त्याच्या माईल सुख असेल का? पैशानं सुख भेटते. पैशानं रावणाला सुख भेटलं नाही तर तुम्हा आम्हाला भेटायला रिकाम आहे का? ते विडाला पैसा हा व्यवहारातला घटक तुच्छ आहे असं गिरगावकर म्हणणार नाही. पैसा तर अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. देव आणि संत याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर अर्थ नावाची शक्ती आहे. सोप्या भाषेत सांगेल, रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा आपली गरिबी आल्यावर पत्रिका देत नाही. पैशाला किंमत आहे. धनवंताला भौतिक गरजा पैशाने सगळ्या पूर्ण होतील. पैशाच्या विरोधात नाही बोलायचं, पण पैशानं सुख भेटल हे मात्र डोक्यातलं काढून टाका. पैशानं गादी भारीची घेता येईल. एका माणसाकडे गेलो मी, त्यानं सांगितलं महाराज 46 लाख रुपयाची गादी आहे. एसी चालू असताना घाम आलता मला. 46 लाखाचं. म्हणलं मी 2 मजली घर बांधलं तितके रुपये नाही लागले त्याला 8 वर्षापूर्वी. याची गादी 46 लाखाची. असू द्या, मोठ्याचं पाहिल्याच्या नंतर पोट दुखतंय त्याच्यासारखा हरामखोर जगात कोणी नाही. श्रीमंत ते माणसं असतात बरं का, ज्यांना दुसऱ्याची विद्वत्ता सहन होती आणि दुसऱ्याची श्रीमंती सहन होती, तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. ज्याला दुसऱ्याची श्रीमंती आणि विद्वत्ता सहन होत नाही तो जगातला 1 नंबरचा भिकारी नाही, भिकार चोटे. विडाला कल्पना करा, कल्याण दादा फिरत असताना तुमच्या एक लक्षात आलं असेल, भिकारी परवडे. भिकारी खूप परवडते. काय नाही, ते तुम्हाला 10-5 रुपये मागते, पण भिकार चोट मायबापाला पण परवडत नाहीत. विडाला असो, पैशानी भौतिक गरजा आपण गादी घेऊ शकतो. किती लाखाची गादी म्हणलं तुम्हाला? 46 लाखाची. पण 40-45 रुपयाच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपच येत नव्हती. काय करतो, गादी अंगावर घेऊन फुकून घेतो का म्हणलं सुंबळ्या. 46 लाखाची गादी आहे, तुला पसाभर गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही, तू श्रीमंत कसला? पैशान वाडा बांधू शकता. मोठा वाडा बांधलाय का माणसाने? त्या वास्तुशांतीचा साक्षीदार मी आहे. 28-29व्या दिवशी त्या माणसाला घराच्या बाहेर काढावं लागलं. 1.5 कोटीचं घर होतं. बांधताल घर, सुख देईल तुमच्या हातात येते घर? नाही, नाही भेटू शकत नाही.
या सर्व गोष्टी तुम्ही पैशाने विकत घेताल, सुख नाही, समाधान नाही. हे फक्त देवाकडेच आहे, हे फक्त संतांकडेच आहे. या दोन लोकांच्या व्यतिरिक्त जगात सुखाचा कारखाना कोणाकडेच नाही. बहुपायी सुख वसे हे चिठाई, बहुपायी संताच्या किंवा पाहता श्रीमुख गोविंदाचे, याच्या व्यतिरिक्त सुख नाही. तुम्ही किती पैशावाला माणूस पहा, त्याचं मुख बघितल्याच्या नंतर सुख कसं प्राप्त होईल आपल्याला? नाही होऊ शकत, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. पैशावाल्यांचे चेहरे पाहिल्यावर जर सुख प्राप्त झालं असतं तर मोठमोठ्या दुकानदाराच्या पुढून गरीब फिरले असते, नुसते पाहतच राहिले असते. त्याला यायला बघितलं आपलं बरं होईल असं नसतं. उलट सांगू का तुम्हाला, उलट मोठाली झाडं बारकाल्या झाडाला मोठं होऊ देत नाहीत. कधीच वाळत नाही. झाडाखालचं सोयाबीन वाळत नाही पण बेटा त्याला शेंगच लागत नाही. झाडाखालचा ऊस वाळत नाही पण पेरे वाढतच नाही. झाडाखालचा कापूस वाढत नाही पण कैरी लागतच नाही. असं काही नसतंय. मोठ्यांकडे गेल्याच्या नंतर फक्त मोठ्यांच्या विचारात ताकद असते. याचा असा विप्रयास करायचा नाही की बाळू महाराजांनी मोठ्यांचा तिरस्कार केलाय. माणसं कुठली कुठं गुंड्या लावायला भारी झाली. परीक्षा वकिलाच्या दिल्या नाही पण लय शहाणे, अतिशहाणे. वा वा वा. जसे वकील नावाचं क्षेत्र त्याच्या बापापासून सुरू झालंय. विडाला फक्त देवांकडे आणि सुख संतांकडे. देवाकडे संतांकडच्या सुखाचं वर्णन नाही गिरगावच्या बाळूला करता. का? कारण संतांनी देवाला सुद्धा सुख दिले. मनवनी सेवा करी त्या संतांचे सुख झाले या देवा मनवनी सेवा करी त्यांची केव्हा या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देवाला सुद्धा सुख द्यायची ताकद संत ते आपल्याला का देणार नाहीत? देवाकडे सुद्धा ती ताकद आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे. मोगाचं वाक्य काय खोटं बोललो मी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा जर चांगल्या ठिकाणी खर्चिला तर मान्यता आहेच ना. आमच्या मित्राचा मुलगा, त्याचा बाप चांगला आहे, पोरगा हरामखोर निघलं भडवं. एखाद्या वेळेस होतं साखरेच्या पोत्यात मुंगळे घुसतच असतं. अवघड असतं त्याला नाईलाज असतो ना. आणि मग साखरेच्या पोत्यात गेलेला मुंगळा दादा किती साखर खाईन संडासला किती बऱ्या जाईल त्याला अक्कल नसते. कारण खाल लिमिट नाही, संडासला लिमिट नाही, असं असतं. बाप चांगला होता म्हणून तर मी त्याला मित्र केलं. तर नाही मी भंगिऱ्याला मित्र का चल करू रिकाम आहे. माझ्या गोळ्या संपल्यात का कोण. चांगला बाप होता बिचाराचा. पण बापान प्रॉपर्टी कमी लिहिली. 60-70 लाख रुपये मलेशियात वाढदिवसाला खर्चिले. काय तिथं का महादेवाचं मंदिर होतं का, पांडुरंगाचं मंदिर होतं का, जगदंबेचं मंदिर होतं का, गणपतीचं मंदिर होतं. काय केलं आपण, त्याला काय केलं हे विचारल्याच्या नंतर त्याच्यातल्या पापातले 2-3% आपण पण वाटेकरी असतो. म्हणून नालायक गोष्ट ऐकायची नाही. वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. महात्मा गांधीजींचे 3 बंदर म्हणायचे, 3 वानर. बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो. काय करायचं पंचाटाचं ऐकून? मला सांगा त्यानं किती जरी लाख रुपये, एखादा कोटी जरी खर्चिले असतील तरी त्याला मोठेपण नाही म्हणता येत, त्याला श्रीमंत म्हणता येत नाही. तो आरामखोरपणा आहे, तो हलकटपणा आहे. तुमच्याकडे तूप फार झाला असेल ना, इकायची लाज वाटत असेल तर वाटा. इकायची लाज वाटत असेल तर वानवळा द्या कोणाला बी. आणि तुम्हाला आवडतच नसेल दुसऱ्यानं तूप खाल्लेलं तर अग्नीत टाका ना. पण एक जणानं वाळूत टाकलं, वाळूत वाळूत वाळूत. पहा किती भंगिरी अवलाद. अशा पण अवलाद येत बरं का, अशा पण अवलाद येत. ते पुण्य होऊ शकत नाही ना. काही नियम असतात, नियम असतात. देवानं आपल्याकडे श्रीमंती. अहो म्हणायचं कोणाला श्रीमंत, म्हणायला कोणाला विद्वान? ज्यानं फार गाडीभर पुस्तकं वाचून एखादं मोठं शैक्षणिक पद कमवलं म्हणजे तो विद्वान असतो का? नाही. भरपूर पैसे थप्प्याची थप्प्या लावल्या म्हणजे तो श्रीमंत असतो का? नाही. श्रीमंत आणि विद्वान 2 लोकांना म्हणत असतात. विश्वाच्या मालकानं दिलेल्या बुद्धीचा वापर जगातली स्त्री पाहत असताना करायचा.
तो विद्वान माझा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहून आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. फार पुस्तकं वाचिले, कोणाला म्हणायचं विद्वान? बापानं जिच्याशी लग्न लावून दिलं ती जर स्त्री सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हण. पराविया नारी रखुमाये समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला जर रुखमाई म्हणत असेल पत्नी सोडून तर त्याला म्हणायचं विद्वान, त्याला म्हणायचं विद्वान. नीतीचं सूत्र ज्याच्या लक्षात येते, अर्थ कुठं खर्चावा कुठं खर्चू नये हे ज्याला कळतंय त्याला श्रीमंत म्हणतात, बाकीचे नाही. हे बाकीचे असं समजायचे कमी पाण्यातले मासे, पाणी कवा आटन कधी मरतील, यायला कवा बगळे घेऊन जातील त्याचा मिळत नसतो. विडाला राहीबाई काळोबा सपाटे, जालिंदर बाबासाहेब सपाटे यांच्या मावशी यांच्याकडून मारुती मंदिर शिखरास 51,000 रुपये रोख रूपात प्राप्त झाले. त्या आदरणीय राईबाई मातोश्रींना कोटी कोटी धन्यवाद. महाराज, या देशात सर्वात मोठं वारकरी संप्रदायातलं गोडस व्यक्तिमत्व कोण असेल तर ते मारुतीराय आहेत. आणि पुरावा घ्या, पैठणच्या मालकांनी पुरावा दिला. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. अशा मारुतीरायाच्या कळसाच्या कार्यक्रमाकरता, शिखराच्या कार्यक्रमाकरता राईबाई मातोश्रींनी गोडसा 51,000चा धनादेश दिला. त्यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीने, आम्हा वारकऱ्यांच्या वतीने आणि विशेष करून माझ्या पण वतीने त्यांना कोटी कोटी धन्यवाद. महाराज, ज्याचं शिखर पाहिल्याच्या नंतर 2 ठिकाणचा दिवा गोड चालत असतो, इथला आणि इथल्या लेकी ज्या गावात दिल्या तिथला. तो विश्वातला देव कोण असेल तर तो मारुतीराय आहे. इतकी मोठी ताकद आहे त्याची. असो, बऱ्यापैकी सात्विक सदाचारी पुण्यशील गाव आहे. एरवी सप्ताहाच्या व्यतिरिक्त सुद्धा फारसे सुंदरसे कार्यक्रम होत असतात. मागे दादा तुमच्याकडे मी श्राद्धांच्या कार्यक्रमाला आलतो, त्यावेळेला नुकतंच लॉकडाऊन आटपत आलेलं होतं, त्यावेळेला सुद्धा येण्याचा योग आला. आजही प्रसादाचं कीर्तन माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्याशा अज्ञानी गिरगावकराकडे आले. आजही अहोभाग्य. त्या कीर्तनाचे यजमान आदरणीय कल्याणदादाच आहेत, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते मंडळी, बऱ्यापैकी तुमच्या क्षेत्रातले खूपशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आणि आध्यात्मिक क्षेत्रातले, वारकरी क्षेत्रातले सुद्धा बऱ्यापैकी आले. शेतकरी राजासुद्धा या ठिकाणी आला. शैक्षणिक असतील, व्यापारी असतील, आदी करून सर्व क्षेत्रातल्या पुरुष, आबाल, वृद्ध, माय, मावल्या सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. साऊंडवाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारे, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या गोडशा अभंगाला सुरेल असा सूर देणारे हे दिव्य तेजस्वी माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे साधक, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पांडुबा आदी करून सर्वांना प्रणाम करतो. दोन्ही मृदंगाचार्य बसवण्याचं एकच कारण होतं की मी खाली बसणार होतो, जागा थोडी खालीवरी असल्यामुळे सगळ्यांना दिसतंय म्हणून तुम्हाला खाली बसले, याबद्दल क्षमा असावी. बरं, विडाला फोटोनुसार तुम्ही गावातलेच, बरोबर आहे. वा, या ग्रामदेवतेची, या मारुतीरायाची कृपा तुमच्यावर झाली. मृदंग क्षेत्रामध्ये नाव कमिलं, ग्रामदेवतेची कृपा असते. बाळा किती जरी वाचिले असेल, किती पुस्तकं वाचिले असतील, महाराष्ट्रात फिरत असेल, 2 आशीर्वाद, एक बापदाद्याचा आशीर्वाद आहे आणि मला दुसरा ग्रामदेवतेचा आशीर्वाद आहे. तुम्ही मृदंग क्षेत्रात सपाटे महाराज मोठे झाले, तुमच्या बापदाद्यांचा आशीर्वाद आणि मारुतीरायाचा आशीर्वाद.
आता काय लय लोक डिजिटल बोर्ड छापायलेत, कोण भूत पाहिलं दादा त्याच्याकडे, कोण पाहतं? चला उपस्थित महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो आणि अभंगावर येतो. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. काय रूपात ताकद असेल हो त्या, कसलं रूप असेल ते, काय रूप असेल, काय रूप असेल. काशवीच्या पिलांना आईच्या रूपातून, तिच्या डोळ्यातून, तिच्या चेहऱ्यातून जेवायला मिळते. काशवी तिच्या पिलांनी तिच्याकडे पाहिल्याबरोबर नवे अंग संग भेटी. काशवीच्या पिलाला आईला खेटायची गरज नाही, कारण तिला स्तन नसते. आईला स्पर्श करायची गरज नाही. कासवीचं पिलू फिरून 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 पाण्यात पोहून पोहून आलं, भूक लागली, आईच्या डोळ्यात बघितलं की त्याचं पोट भरतंय. काशवीच्या चेहऱ्यात तिच्या डोळ्यात ताकद आहे, पण कोणासाठी आहे? तिच्या पिलांसाठी, तिच्या पिलांसाठी आहे. बाकीच्या अशा जगात बऱ्या काही अजून काही गोष्टी असतील, पण त्या ठराविक एका व्यक्तीसाठी असतील. तसं नाही. या विटेवरच्या मालकाचं, या गोविंद प्रभूचं जे मुख आहे, भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं जे मुख आहे, याच्यासाठी जातीचा प्रबंध नाही. ब्राह्मणे, क्षत्रिय, वैश्य, शूद्रे असं काही सांगितलं नाही. महाराज त्याचं नाव घेण्यासाठी चांडाळ जरी असला तरी अधिकार. याच्या पलीकडे एक सांगू का? आदी करोनी वेश्या, आदी करोनी वेश्या. वेश्येला सुद्धा त्याचं भजन करायचा अधिकार आहे. वेश्येला सुद्धा त्याचा चेहरा पाहण्याचा, त्याच्या दर्शनाचा अधिकार आहे. बाकीच्यानी कशाला डोकं लावायचं? काही काही एखाद्या अशा ब्रेक लाईनर उघडलेल्या गाडीत बसल्यावर ती वेळेला थांबत नसती बघा, जिथं थांबायची तिथं थांबत नसती ती गाडी. अशा काही काहीचे डोक्याची ब्रेक लाईनर उघडलेली मेंदूची. आशेच्या नादी लागून जे काल परवा परमार्थात आले का, हे पांचट माणूस आहे, त्याला काय भजनाचा अधिकार आहे? तुला बोलायची काय लायकी गाढवा? तुला फक्त शेपूटच नाही, तुझी लायकी आहे का भजन दुसऱ्याला करायचं नाही अधिकार म्हणण्याची? 35च्या आतल्या पोरांना सांगतो, टोलना किंवा टाळ्या वाजतील ती कोण्या पंथातले? तृतीय पंथातले. वा, किती सन्मान करता तुम्ही त्यांचा, किती आदर करता त्यांचा. आपल्या कुळात जन्माला आला तर आनंद वाटेल, घरात जन्माला आता आनंद वाटेल, पाहुण्यात जन्माला आनंद वाटेल. त्यांनी जर सांगितलं मी आमक्याचा मेहून आहे तर आनंद वाटेल? नाही. ह्या तुम्हाला नाही वाटायचा, हा मला नाही वाटायचा. कारण आपल्या अंतःकरणामध्ये एक विषाची डब्बी आहे. आपल्या अंतःकरणात एक विषाचं फोल्डर आहे, विषाची डब्बी आहे. कारण आपण आपल्या मनानुसार पाहतो, मला हे आवडत नाही, ते आवडत नाही. पण पंढरपुरातल्या मालकाकडे कोणाकडेच बघत असताना अंतःकरणात पाप नाही. कारण त्याला सुद्धा भजन करण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही किती जरी कीर्तन करू करू बोंबललो ना, तर आमचं गाथ्यात नाव येणार नाही. आमचं गाथ्यात नाव नाही, त्यांचं गाथ्यात नाव आहे. कानो पात्रा खोदू पिंडा, कानो पात्रा खोदू पिंडारी तो दादो, भजनिया भेदू हरीचे पाय, भजनिया भेदू हरीचे पाय, भजनिया भेदू हरीचे पाय. वाह महाराज, मला सांगायचंय की विटेवरच्या मालकाचं भजन करण्यासाठी, त्याचं दर्शन करण्यासाठी, त्याचा पवित्र चेहरा पाहण्यासाठी जातीचा प्रबंध नाही, गरिबी श्रीमंतीचा प्रबंध नाही, प्रांताचा प्रबंध नाही, काही नाही, काही नाही. कोणी जा, सकळाची ते याची भूक नवजे माझ्या फार. श्रीमद भागवतात एक गोडसा प्रसंग आला, ऐकला असेल तुम्ही, तरी पण सांगतोय आजच्या कडव्याला पुरावा देण्यासाठी. इंदुधूम्न नावाचा राजा आहे. त्याला प्रचलित भाषेत किंवा अप्रचलित भाषेत पांडे नरेश म्हणतात. पांडे देशाचा राजा होता तो. नाव आहे इंदुधूम्न. या राजाला एका अधिकारी साधूचा शाप लागला आणि त्याला पशुची योनी प्राप्त झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे, भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते. पशुची योनी प्राप्त झाली, त्याला हत्तीची योनी, कुंजर, मतंग म्हणजे हत्ती, कुंजर म्हणजे हत्ती, गज म्हणजे हत्ती, हत्तीची योनी प्राप्त झाली. पण साधना भरपूर होती, काही जीवनात केलेली कामं शुद्ध होती.
माणसाच्या जीवनातलं जे काम आहे का, हे पंढरपुरातल्या मालकाला आवडलं की कामच झालं. देवानं श्रीमंती दिली, एखादी पंगत कर. देवानं श्रीमंती दिली, वेळ दिलाय, जा ना पंढरपूरच्या वारीला, जा पैठणच्या वारीला, जा देहूच्या वारीला, जा आळंदीतल्या मालकांच्या दर्शना करता. अशा काही गोष्टी करत राहिलं की ते विटेवरच्या मालकाला ते गोड वाटत असतं. तुमच्यासारख्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी दादा तुम्हाला वाऱ्या जरी नाही घडल्या, समाजाची सेवा, गावाची सेवा घडली की हजारो वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. एखादा पाण्याचा बोर पाडा, त्या बोरचं जर पाणी पित असेल तर 100 वाऱ्या पंढरपूरच्या केल्याच्या तुम्हाला प्राप्त. अर्थभूता द्यावे दान. तुम्ही याच्यात अर्थ खर्चिला की तुम्हाला आपण मग त्या सगळ्या गोष्टी पळत असतात. हे वेदू, हे वेदू, शांत जा, जा, जा. टेलर नेऊन घाला. ह्या येण्याशिवाय करमेत बी नसते टेलर. हो, ह्या येण्यासाठी बेजारीत लोक. आपले देव कमी पडे, मग तिकडे ते फिरायला पण बोकडे कापायलेत लोक. हो, हे नसल्या बी घर ओपत नाही. हो, विडाला विडाला शाप प्रदान झाला, पण कामच चांगली होती जीवनात. महाराजांना प्रणाम केला, उद्धार. हत्तीच्या योनीमध्ये त्याच्या नामाचं स्मरण करशील आणि एके दिवशी तो तुला सोडवण्यासाठी येईल. या पशुच्या योनीतून तुला तो मुक्त करील. ऋतुमान नावाचं सरोवर होतं. या ऋतुमान नावाच्या सरोवरामध्ये गजेंद्र नावाचा, त्याला गजेंद्र म्हणतात पुराणामध्ये, गजेंद्र हत्ती आहे, तो कुंजर आहे. तो हत्ती पाण्यामध्ये जलक्रीडा करत होता. हत्तीला पाणी जास्त आवडते. आता इथून पुढच्या 2-3 महिने म्हशीला चारा कमी, पाणी जास्त असलं ना तर 5-5 घंटे मसाला डुबलेलाच राहतात. फक्त नागपुड्यावरी काढतात. ह्या अंगाव ते अंगाव, ह्या अंगाव ते अंगाव, मसाला लोळतच राहतात. एसी लावून, फॅन लावून. कशाला तिकडे घेतलं मी ह्या म्हणायला लागलो. त्या एसी फॅन लावायचं कामच नाही ना. त्या चिखलाला अंग घासलं की त्याचं गार होतं. म्हशीलाही गार आवडतंय, हत्तीला पाणी आवडतंय. पाण्यात प्रपंच करत असताना आपला शत्रू इथं आहे, तो हत्ती विसरून गेला. बऱ्यापैकी माणसं एखाद्या लोभात पडले की त्याला आपला शत्रू कळत नसतो. आणि नकरानी मकरानी त्याची नकर, नकर एका ठिकाणी मगर सुद्धा शब्द आहे, पाय धरला. आणि मग मात्र लक्षात आलं, आता कोण आपल्याला वाचविल. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. मोठमोठाली लोक असतील, पाहुणे असतील, इष्ट असतील, मित्र असतील, सज्जन असतील, सखे असतील, सोयरे असतील. अंतकाळाच्या वेळेला याच्यातलं एकही काम येत नाही. महाराज जिच्या सोबत आपण 7 फेरे घेतलेत का, शेजीची कामिना दूर आहे. मित्राले गोत्र झाले तेही मशानी परतले, किंवा टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. ही सगळी लोक पेटवायपर्यंत येतात, पुन्हा कोण नाही. उपभोग घेण्यासाठी आपल्या मागे पुढे फिरत असते. अंतकाळाच्या वेळेला याच्यातलं एकही काम येत नाही. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं, या दुःखातून आपल्याला कोण बाजूला करील. दुःख म्हणजे मृत्यूचं नाही म्हणालो मी, पुढचं मोठं दुःख आहे. पुढचं मोठं, या भवसागरातून पलीकडे आपल्याला कोण नेईल. त्यावेळेला हरी शब्द तोंडातून पडला.
दुःख हरयंती इति नाम हरी. श्रीमद भागवतात गोड वर्णन आलं. मला फक्त पुरावा द्यायचा आहे. दुःखाचं हरण करतो तो हरी, पापाचं क्षालन करतो तो हरी, सुखाची वृद्धी करतो तो हरी. त्याचं नाव हरी आहे. आणि मग त्या हरीचं स्मरण केलं, तो हरी धावत आला. तो गोविंद आहे, तो विटेवरचा मालक आहे, तो द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आहे, त्याचीच रूप आहेत सगळी. तो धावत आला. त्याला बसण्यासाठी गरुड नावाचं एक दिव्य तेजस्वी वाहन आहे. गरुडाच्या वेगाची मर्यादा विमानाला करता येणार नाही, रॉकेटला करता येत नाही, हेलिकॉप्टरला करता येत नाही, कोणाच्या पळण्यात नाही. गरुड आहे. ज्या गरुडाच्या वेगाची उपमा ब्रह्मदेवाला आतापर्यंत कोणाशी लावता आली नाही, त्या गरुडाचा वेग सुद्धा विटेवरच्या मालकाला कमी वाटला आणि त्यांनी उडी घातली. त्वरा झाली गरुडा, टाकी येले मागे टाकून दिलं आणि उडी घातली. सरोवराच्या कडेला प्रभू उभे आहेत. पाहलं कृपा कटाक्ष, पाहल्याबरोबर असं पाणी फाकलं. गजेंद्र पाहत होता, प्रभू आलात, आलोय मी. अल्लादी असा त्या गजेंद्राचा घेतला. पण देवाच्या लक्षात आलं, माझ्या भक्ताला भेटत त्रास देते, याला संपून याला न्यावा, याला संपून याला न्यावा. देवात आणि संतात फार मोठा फरक आहे बरं का. संत एकाचा उद्धार करायला गेल्याच्या नंतर जर तिथं नालायक भेटला तर त्याचा पण उद्धार करते. देव तसा नाही. आहा, देव तसा नाही, देव तसा नाही. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाशी संवारी. देव कोणावर उपकार करीत नाही, कोणाचंही भलं करीत नाही, कोणाचंही दुःख नीट करीत नाही. ते रिकामच नाही, रिकामच नाही. ते संत मात्र करीतात. आपणा सारखे तात्काळ. संतांची ताकद फार मोठी. भगवंताने गेले आणि सुदर्शन सोडत सर्दीचे 2 तुकडे करून टाकले. नखराचे 2 तुकडे केले. थोतरापासूनच चिरला. सर्पाला कोणी कोण मारते दादा? मागून का पुढून? तोंडाकून. इंचवाला मागून. बचर बचर करणाऱ्या माणसाला इतकं कळतंय म्हणलं, आता पुढच्या वर्षी मी कीर्तन करायचं कामच नाही. विडाला चिरलाच नकर. गजेंद्राचा दिव्य देह उचलला. पार्षदाने विमान आणलं होतं, त्याच्यात ठेवून दिलं. मोठ्या आनंदाने गजेंद्राचं दुःख नाहीसं झालं. इतक्यात नका पाहू, बघा बाजूचं. नक्र नावाचा व्यक्ती असा तळमळाला, अंगातून सगळं रक्त वाहतंय. आता मरणार आहे काय वेळात, तरी देवाला म्हणलं, देवा ओ देवा. भगवान म्हणले, नालाय का, आता काय देव देव म्हणतो रे हराम खोरा. माझ्या भक्ताला त्रास देतो, आता देव देव म्हणतो. अहो नका उद्धार करू, पण ऐका ना थोडस. हे काय तुमचं मोठेपण आहे का? गजेंद्र पशु आहे, मी बी पशुच्या यादीतला आहे. ती जमिनीवरला, मी पाण्यातला आहे. एकाला विमानात बसून नेता आणि एकाचे 2 तुकडे करून इथं टाकतात पाण्यामध्ये. काय तुमची नीती आहे का? अरे तो माझा भक्त आहे रे, मी याच्याकरता त्याला विमानात बसून घेऊन जातोय. त्याचं दुःख निवारण केलं, पशुच्या योनीत आलता, त्याला कायमचं दुःखातून बाजूला केलं. आता मी वरी घेऊन जाणार, त्याला परमपदाची प्राप्ती देणार. वा 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 वा. देवा गजेंद्र तुमचा भक्त, मी काय केलं तुमचं? अरे तो मह काही केलं नाही, पण मा भक्ताला त्रास दिला ना. एखाद्या वेळेस मला शिव्या देणारा परवडला भगवान म्हणले, पण माझ्या भक्ताला त्रास देणारा मला आवडत नाही. उलट भक्ताची स्तुती, माई नाही स्तुती केली तरी चालती. जे भक्त चरित्रा ते प्रशंसती, ते मला प्राणापेक्षा आवडतात. आणि तू सरळ सरळ माझ्या भक्ताचं रक्त पितो. नकर हुशार होतं, जरा शहाणं होतं. तुम्हाला एक पहिल्यापासून म्हणे, बोलक्याच्या कळडी इकत आणि गजबशाची चंदा पेशी गहू विकत नाही. जिनच्या पॅन्टीवाल्याला चंदा पेशी काय करणार आहेत? खपल्या खपल्या काढता येतात. खपल्या कळत्या ना कशा? खपल्या कळण्यासाठी आजीला आजोबाच्या जवळ बसत जरसक, मग तुम्हाला कळण खपली गहू कशी होते. विठाला ह्या गावाच्या चपातीला तूप लावून खायचं आणि खपलीच्या गावाला काहीच लावून नाही खायचं, तरी तुपाच्या थुत्रीत आणती.
तिला खपली गहू म्हणते. जुनं पाहत जा, नका का भेटन निदान निदान इतिहासात तरी पाहत जा. आपल्याला जुनं आवडतच नाही ना, आपण दुसऱ्याच्या अंगावर घेतले आणि बोकांड मोडून घेतले. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट, आपल्याला कुठं आपलं आवडतं. हा हा, कुठे चालले घनसांगीला, येताना बर्गर घेऊन या. बापरे, हो काय बर्गर खातून, काय खातून, पॅटीस खातून. पॅटीस वाणीच सुटला, नाव बी दिली होते लोकांनी भारी या पदार्थाला. आपलं खायन सुमळ्या, आपला खायना मरणा, रोगप्रतिकारक शक्ती वाढती. खाय ना आपलं, नाक फालता. चला, हुशार आहे, बोलका माणूस आहे. देवा गजेंद्र तुमचा भक्त आहे, कशानं माझं भजन केलंय. वा वा वा, चांगला न्याय आहे भगवान तुमचा. तुमचं भजन करणारा तुमचा भक्त आहे. वा वा वा. पण 9 भक्तीपैकी श्रेष्ठ भक्त कोणता? ते म्हणजे श्रवण करणारा. मग ऐका ना देवा, तुमच्या गजेंद्र नावाच्या भक्तांनी तोंडानं तुमचं भजन केलं. हरी 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 हरी. आता मी भजन केलं असतं पण त्याचा पाय माझ्या तोंडात होता. पण नाही करू द्या देवा भजन. त्याने एका तोंडानं भजन केलं, मी 2 कानानं ऐकलं. आता श्रेष्ठ कोण? गपचिगत बसले मालक, गपचिक बसले. कोण मालक? वरचे, विटेवरचे मालक शांत बसले. तरी भगवंताने विचार केला, विमान थांबिलं पारशेदान. पण देवाने विचार केला, मा भक्ताचं रक्त पेलं, या भडव्याला बसवावं का नाही. देव देव, त्याच्याकडे लय भारीची चाळणी हो. त्याच्या चाळणीतून पारडा की पारडाच, पुन्हा कोणाच कडीला लागत नाही. त्याच्या चाळणीतून पारडा, अशी बारीक चाळणी त्याची उभी. ती काय आपली काय हरभऱ्याची चाळणी, सोयाबीनची चाळणी, कांड्या काय, कोरांड्या काय, काड्या काय, काय काय अशी असते ती चाळणी. त्या चाळणीची पण ती बिलू शहाण होत. ते म्हणलं देवा बरं जाऊ द्या, मी 2 कानान भजन ऐकलं तरी आमचं पाप असलं असू द्या. पण असं म्हणतेत म्हण तू फार छान होतो. देवा असं म्हणतेत म्हण तुम्हाला पाहिल्यावर. कोटी ब्रह्म हत्या मुख कायमय किती कोटी ब्रह्म हत्या, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता ऐकतो देवा मी. काय महिमा वरून आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. देवा कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप जातं, मी एकही ब्राह्मण मारले आणि याला तरी कुठं मरुस तर रक्त पिले. दादा मरायच्या आधी तुम्ही आले ना देवा, आणि 2 कानानं भजन ऐकले. असू द्या, जाऊ द्या, आमचं चुलीच. आम्ही केलेली श्रवण भक्ती आमची तिकडे चुलांगणात जळून जाऊ द्या. पण असं म्हणते तुमचा चेहरा पाहिल्या पाप संपत आहे. मी आता नखापासून शेंडी लोक पाहिले, मी तुम्हाला नखापासून शेंडीपर्यंत पाहिले. भक्त होता का नकर? नाही, भक्ताला त्रास देणारा होता. पण नखापासून शेंडीपर्यंत देवा तुम्हाला पाहिले ना. हाशी आले ऋषिकेशी, नाम मात्रे तारिले गजेंद्राशी. याचं नुसती विवेक, तो बोलणं आणि त्याच्या त्या कृतीतलं सगळे ते हावभाव आणि प्रत्यक्ष प्रगट केलं देवा. नखापासून शेंडीपर्यंत पाहिलं रे देवा तुला. आणि जाता जाता पाहिले अंतकालेच मामे स्मरण मुक्त कलेवर. जाता जाता भजन केलं हे विशेष. अंतकाळी म्हणायचे. असा पुरावा द्याला की कोटीची नोट. कीर्तनकार रस्त्याने चालला असा त्याचा परिणाम असतो. देऊतले मालक सांगतात, अंतकाळाच्या वेळेला ज्याच्या मुखाला नाम आलं त्याच्या सुखाला पार नाही. तर सुखाची कमी आहे का? आता ते सुखच मोजता येत नाही म्हणले. यानं तर शेवटच्या श्वासापर्यंत, नखापासून शेंडीपर्यंत पूर्ण पाहिलं. महाराज गजेंद्रानं भजन केलं, उद्धार केला असेल, काही नवल नाही. त्यानं देवाला पाहिल्यावर उद्धार झाला असेल, नवल नाही. दुसऱ्याला त्रास देत असताना देवाला पाहिलं तरी पण त्याला न्यावाला. इतकं
फरक आहे. मी जरा मोठ्या चमच्यान खातो, हे बारक्या चमच्यान खाते, पण खाते. ताकद बघा मालकाची. राजू मकर हा मगर आहे पाण्यातला, पण पाण्यातल्या जलचरांना जर श्रद्धेनं त्याचं मुख पाहिलं, त्याला विमान पाठविले, त्याला विमानात बसायचं. पुन्हा दुःख राहिलं का त्याचं? दुःखाची निवृत्ती. गुरुवर्य चातुर्माशी महाराज नावाचे महान भगवत भक्त होते, वारकरी होते, संप्रदायातलं जुनाट व्यक्तिमत्व. वास पंढरपूरला होता, वास्तव्य पंढरपुरात राहायचे. महाराजांचा नियम सकाळी बहिर्दिशेहून जाऊन आले, हातपाय धुवून गुळणा करून दंतधावन करायचं, चूळ भरायची, खांद्यावर धोतर टाकायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान आटपलं की घरून नेलेलं धोतर नेसायचं आणि कालचं धोतर चंद्रभागेच्या पाण्यात पिळून खांद्यावर टाकायचं आणि तसं दर्शनाला जायचं. दर्शनाला गेले की काकडा ऐकायचा, सकाळची महाआरती पूजा आटपल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन करायचे आणि घरी यायचे. पण आश्रमात दारात कुत्रं बसलेलं असायचं, आश्रमात कुत्रं बसलेलं असायचं. सुरुवातीला कुत्र्याला भीती वाटायची. कुत्र महाराज आंघोळीला गेले की वापस येईपर्यंत दार सोडित नव्हतं. काय आश्रमात काय धन तरवे थोडंच होतं, चोरीचा विषय नव्हता. कुत्र्याला एकच जिंकायचं होतं, मी कुत्रा असल्यामुळे मला मंदिरात जाता येत नाही, मी कुत्रा असल्यामुळे मला जगाचा बाप पाहता येत नाही. पण नित्यानं जगाचा बाप पाहण्यासाठी जे जातात, आल्या आल्या त्यांना बघायचं म्हणजे देव पाहले इतकं पुण्य प्राप्त होतं. कुत्रे पण हुशार असतील. मी मगाशी बोलून गेलो, देशोदेशी धाक जायाच्या उत्तरे तयाची कुत्री परी भली. अधिकारी लोकांची कुत्री परवडे, सात्विकांची कुत्री परवडे. लय काय कायची कुत्री गोडू. म्हातारी कीर्तनाला निघाली, संध्याकाळची वेळ होती, कुत्र्याला सांगितलं टव्या नाव त्याचं, ए टव्या आम्ही कीर्तनाला चाललो, आज गिरगावचे बाळू महाराज 10 मिनिटं कीर्तन आगाव करीन पाहिजे, वेळ होईना, जरा दरुजातून उठू नकोस. कुत्र दारातच बसलेलं. म्हातारी वापस येऊस तर, आणि पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनची 3 चुंगडे बाहेर टाकले. सांगा कुत्र चांगलं का पोरग चांगलं? मग जे कुत्र घर सांभाळायले आणि ज्याच्यासाठी संपत्ती कमावली ते बापाच्या माघारीत फुकायले, त्याच्यापेक्षा कुत्रच परवडलं. काय करायचे अशा अवलादी? कशाहून वाईट म्हणता तुम्ही कुत्र्याला? एका बाईनं माकडं कोंबडं पाळलं, विमान आलं तर त्याला विमान, त्याला विमान पाठवलं. बाई कोण होती दादा? वेश्या होती. आनंद नाव. शिवरात्रीच्या पर्व काळात तुम्हाला कोणी सांगितलं असेल, ऐकलं असेल, मी पुन्हा कधी सांगेल. विठाला महाराज आल्याबरोबर बघायचं ते कुणाशी हळू उचकून चालत 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 महाराज यायचे. पुस्त पाहायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं, आणि गेट वलांडलं की कुत्र्याच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडायचा. देवा, कुत्र जरी असेल तरी नशिबवाने रे, पंढरपुरात जन्म दिलास, पंढरपुरात जन्म दिलास. देवा, कुत्र का असना नशिबाने पंढरपुरात जन्म दिला ना, अजून एक नशिबाने वारकऱ्याच्या दारात जन्म दिलास. वारकऱ्याच्या दारातलं कुत्र केलंस. महाराजांचा एक अभंग आहे, स्वान्याती जरी झालो तरी त्यांच्या दारात उचिष्टाचा लाभ मिळेल म्हणजे. कालांतरानं कुत्र्याला इतका लळा लागला. एके दिवशी चातुर्माशी महाराज देवदर्शनाकरता मंदिरात गेले, आणि काय मंदिरातून काम लागलं भगवंत जाणे, त्या दिवशी आलेच नाही. कुत्र दरुजातून उठलं नाही, टेलर नाही उठलं. आश्रमातल्या मठातल्या नौकरांनी सेवकांनी बऱ्यापैकी त्याच्या पुढे भाकरी टाकली, चपाती काय असेल टाकली, त्यांना नाही खाल्लं. सारखं गेटकडे पाहत होते, कधी येतील कधी येतील कधी येतील. महाराज दुसऱ्या दिवशी 3 वाजता पंढरपुरात आले. तसंच चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान करून मंदिराकडे गेले. काकडा आरती आटपली, देवदर्शन घेऊन वापस आले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कुत्र्याने महाराजांना पाहिलं आणि मग बाजूला पडलेली भाकरी खाल्ली. काय
कुत्रा असेल काय कुत्रा असेल, त्याला देव तर पाहायला नाही भेटला. बरं देव नाही पाहायला भेटला. परिणाम सांगू तुम्हाला. परिणाम, एकादशी 2 टाकल्या, एकाने एकादश आजची टाकली आणि एकादशी उद्याच टाकली. अशा एकादशी असतात, पण त्या एकादशीला स्मार्त आणि भागवत म्हणत असतात. त्या एकादशीला कोणती एकादश म्हणायची? स्मार्त आणि भागवत म्हणायची, म्हणजे द्वार्थी एकादश. पण ही एकादश तशी नव्हती ना, एकच एकादशी. मग आजची धरावी की उद्याची धरावी? किती परिणाम बघा ना या गोष्टीचा. काय विचार करावा. म्हणजे विद्वान लोकांसाठी याची अडचणच होती ना, वारकरी लोकांसाठी याची अडचण होती. दादा कदाराव कोणती? तर चातुर्मासी महाराजांकडे ज्या वेळेला काही भक्त गेले त्यावेळेला महाराज नव्हते. तर चातुर्मासी महाराजांच्या सेवकानं सांगितलं, आमच्या महाराजावर जो तुमचा विश्वास असेल तर एकच काम करा, आमचे महाराज पंचांग पाहत नाहीत, आमचे महाराज काल निर्णय पाहत नाहीत, आमचे महाराज त्याचं कुत्रं जे दिवशी अन्न खात नाही त्या दिवशी एकादशी धरतात. आगा बवा, आगा बवा करना निमिषा लागवी क्षणमात्र विवस्वई, या कर्मरेखेची अभावी जया स्वान याती हो. बव असतील, करण असतील, तास असतील, मिनिट असतील, सेकंद असतील. आगा चक्षुयावर उतापाती, वरचं पापण खालच्या पापणाला लावतंय, याला सेकंदातला कालिकाचा भाग म्हणतात. प्रहर असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार पंचांग न करता पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुला काय कळतंय? मला सांगा, मका बैल तुमचे सुटू द्या माझे सुटू द्या, त्याला कळतं का आपल्या मालकाची मका आहे म्हणून? चप 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 आणायचंच काम. कोण? पशु. पशु त्याला काय ज्ञान असते का? मग कुत्र्यानं एकादशीचा वाद मिटवा. तुम्हा आम्हाला संकट पडा असेल नवल नाही सरजी. ही श्रुती बेजार झाली, श्रुतीवरी श्रुती, वेदाचे किरण बेजार झाले. आणि श्रुतीनं वरी गेल्यावर कुत्र्याला विचारलं, का हो तुमच्याकडे ही ताकद कुठून प्राप्त झाली? तर कुत्र्यानं श्रुतीला उत्तर दिलं, हे श्रुती वाहते, कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग? डोळे भरून आले त्याचे. कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग? मला कुत्र्याच्या जन्माला झालो. पण काय पुण्य इमानदारीनं कोणाचं दार सांभाळलं असेल म्हणून पंढरपुरात कुत्रं केलं. मालकाची इमानदारी सांभाळली याच्याकरता वारकऱ्याच्या दारात कुत्रं केलं. श्रुतीने विचारलं, स्वान देवता म्हणली असेल, ती स्वान म्हणली असेल, कुत्र म्हणली असेल, काय म्हणली असेल, काय तुमचं पुण्य असेल ते मला सांगू नका, त्याबद्दल माझा प्रश्न नाही. माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही पंचांगाच्या सूत्राचा भेद काढावा. पंचांग इतकी सोपी गोष्ट आहे का? मी सांगतो, आज सकाळी 9:30 वाजता एका बाईला मुलगा झाला, 9:32 मुलगा झाला. सांगा ना त्याचं नाव पटकन. माणसं आहेत ना तुम्ही, माणसं आहेत ना. कितव्या चरणात आला असेल तो, त्याचं नक्षत्र काय असेल, त्याचं रासनाव काय येणार, त्याला योनी कोणती असेल, नाडी कोणती असेल, ग्रहावकडा चक्राची काय व्याप्ती असेल, हे सांगता येतं का आपल्याला? नाही. हे कुत्र सांगत होतं. एकादशीचा भेद सांगते, पर्वकाळाचं मांगल्य सांगते. त्यावरती ते कुत्र विद्वान किती असेल कल्पना करा ना. आपण त्याच्या अंगावरच्या केसाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. एक केस त्याच्या अंगावरचा, एक केस, एक केस. ज्याला श्रुती बोलते म्हणजे ते कुत्र साधं आहे का? ते श्रुती बोलते, श्रुती श्रुती श्रुती. कुत्र्याच्या 6 जाती सांगितल्या पुराणामध्ये, 6 जाती. आपण जे रस्त्याला कुत्रे पाहतो त्याला ग्रामसुकर म्हणतात. सर्वात विद्वान कुत्र्याची जात कोणती असेल तर सारमेय नावाची कुत्र्याची जात आहे. विडाला आता विज्ञानानं केलेले कुत्रे हे या 6 मध्ये मोजायचे नाही. आता जे तयार केलेले कुत्रे आहेत का, ह्या 6त मोजायचे नाही. हे काय तयार केलेले कुत्रे आहेत, हे विमानात पण जातात. हो, माझ्या शेजारी एक विमानात बाई बसेल होती. येऊगाला विमानानं जायचं. मी काय तिकडे गेलो नव्हतो, मलेशियाला नव्हतं गेलो. नंतर इचकी त्यांना आताच सांगायला द्वारकेला गेलो तो विमानात. तर त्या बाईच्या पोटावर अशी पिशवी, तिच्या पोटावर ते कुत्रं फसकन शिकारी. त्याला तिनं टिश्यू पेपर काढ आणि त्याचं नाक पुसलं. नशिबान कुत्रं का नाक पुसणारी? कुत्रं नाही का? नाही कुत्रं कुत्रं काय काय विमानात बसले म्हणजे लय नशिबान असतात का? एकदा आम्ही तिरुपतीला चाललो. तिरुपतीला चालल्यावर 3 सीट एकूण 2 सीट एकूण होते. एकूण 2 माणसं, एकूण 3 सीट. मला ते खिडकीच्या तोंडाला सीट भेटलं. त्याच्यातून काही हवा किंवा काही येत नसती वाटतं. येत नाही म्हणजे मला आलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बी तशीच असेल ना. हो, तर मग ते खिडकीच्या तोंडाला नालीकून 2 जण बसले. त्याच्यात एक बाई होती आणि एक माणूस होता. ते चेहऱ्यावरून लक्षात आलं ही बाई असा नाही तर कपडे दोघायला सारखेच होते.
मिशा त्याला नव्हत्या आणि तिला तर नसत्यातच. मग त्याने पेरू काढा. माणसं लय असं एखाद्या चांगल्या उपभोगात गेले म्हणजे फार विद्वान असते असं नसते दादा. पेरू काढ्याच्या नंतर पिशू दादा विमानात काही चाकू बिकू काही नसतोय. ते पेरू काढ्याबरोबर आता हात त्यांच्या ते खाती की घालन ना हाती की बाल लगेच कळाले नाही. बऱ्या घरचे लोक असतील यायन काय काशा काढ्या नाही, जेवारीला हात लावला नाही, कधी इळा हातात घेतला नाही, कधी कुऱ्हाड हातात घेतला नाही, काहीच नाही. हे कारखान्यातले मुंगळे होते, साखरेच्या पोत्यातले नाही, कारखान्यातले. हो ते लगेच कळत ते. मी म्हणलं आता हे पेरू कसं खातेन बाबा. ती बाईन दाबा होतं तिचे नाजूक खातं, यानं दाबा होतं. ते तसाच ममुल्या होता. त्याला काय असं एवढं ज्ञान नव्हतं, असं काही धटकट नव्हतं ना. मी त्याचे दोन्ही हात असे कर दाबले असते, त्याचं टिपरी मोडे आणि मनगट मोडे असते. मी त्याचे ते पैशावाले असेल माझ्यासारख्या 10 लोकांना विकत घेईल असे पैसे असतील त्याच. ते कळला ती कामती लक्षात आलं. तिने पेरू काढा मग त्याच्या हातात दिला. त्याच्या हातात दिला मला वाटलं बाई चांगली हो, नवऱ्याला खाल द्याला. पण नवऱ्याकडे पुसायला द्यालता. असा नवऱ्याकडे पुसायला द्याला. मग त्याच्याकडे घे ग. बरं तू नंतर घेतो का. अरे म्हणलं बायको म्हणावं का काय गडे, ही तारुतरूच बोलायला लागली. इतकं काय आपल्याला काय जनगणना करायची, आपल्याला काय घेणे देणं, फुकट कळण शेणी वळवळ आहे का नाही. मग तिने ते पेरू असा खाल्ला. नाजूक दात तिचे ते. इतकं वर्णन करायला तुम्ही पुन्हा म्हणताल कॅमेरा लावून पाहिलं होतं काय तो. तुम्ही अशी इकडून बी पुन्हा पुन्हा असे कोलदांडा घालणार आहेत ना तुम्ही. काय तुम्ही म्हणजे आग्या मावळाच्या माश्या. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू द्यायचं आणि रस्त्यात गंडावाला भेटलं त्याला टासायचं. माणसं कशी देत का काय. तिनं असा हळूच कोणतं पेरू खाल्ला. ए विवेक घे रे तू पण खा. तर मला वाटलं आता तिने इथं खाल्ला म्हणल्या विवेकनं असा फिरवा आणि खालून फडा. पण विवेकनं दादा इतकी पण जागा नाही बदलली, त्याच जागेवर टोकारला. मला वाटतं त्या जागेवर चव जास्त असेल ना जिथं बायकोचे दात लागले ते. आमच्या बाजूला काही माणसं होती सोबतचे, त्याला म्हणलं असं हात खुनीलं. लगेच ती बाई म्हणली प्लीज सायलेंट प्लीज. ते काय इंग्रजी पिंग्रजी बोलत होती, आपल्याला काय कळणं गेलं काय नाही. काय कळतं त्याला आहे का नाही. तर ते संचाल बोलले काय म्हणलं इमान जळत गडे काय बोलायला आपण यासाठी बसलोत का. अरे मी आणलं बायकून ज्या जागेवर टोकारलाय तिथला पेरू जर नवरा खालाय आणि तो ह्या विमानात पुण्यवान, हे विमान ठिकाणाला जात नाही इकडे. हे एक तर समुद्रात पडन नाही तर वरची वरी जळण. वरी फोन लागत असला घरच्याला सांगा आमचं श्राद्ध करा. हो म्हणजे आम्ही आज मरायलोत म्हणजे त्या तिथे माहीत होईल ना. वरील काही विमानात रेंज येत नाही काय नाही. हा शिव नालायक मला सांगा. याच्यापेक्षा चांगल्याची कुत्री किती चांगली आहे का नाही. श्रुतीने विचारलं माझा एक प्रश्न आहे. तुम्ही निसर्गाचा भेद मिटवता, निसर्गाचा द्वंद्व वाद मिटवता, इतकं तुमच्याकडे श्रेष्ठता आहे. ही आली कुठून. कुत्र्याचे डोळे पाण्याने डबडबले आणि श्रुती मातेला प्रणाम केला. हे श्रुती माते माझ्याकडे एक पुण्य होतं. मी पंढरपुरात जन्मलो असू दे ते पुण्य, वारकऱ्याच्या दारात जन्मलो तेही पुण्य राहू दे. पण माझ्याकडे एक पुण्य होतं. नित्य देव पाहून आलेला वारकरी मी त्या वारकऱ्याला पाहत होतो. नित्य देवाचं दर्शन घेऊन आलेला देवाला पाहणाऱ्या वारकऱ्याला पाहण्याशिवाय मी पाण्याचा थेंब पेत नव्हतो, अन्नाचा कण खात नव्हतो. महाराज देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. पण देवाला पाहणाऱ्या वारकऱ्या पाहिल्याच्या नंतर कुत्रा हा निसर्गाचा भेद मिटवतोय. कमी व्रत असेल तो कमी पुरुषार्थ असेल, ते कमी सुखाचं लौकिक तो असेल. मग देव पाहणाऱ्याला पाहिल्यावर जर इतकं पुण्य प्राप्त होतंय तर देव पाहिल्यावर किती प्राप्त होत असेल. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात